राधानगरी तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन सुरू आहे. भुदरगड तालुक्यातील एक तस्कर रात्री 1 नंतर मोठ्या प्रमाणात बॉक्साईट सदृश्य गौण खनिजाचं उत्खनन करून त्याची विनापरवाना वाहतूक करत होता. शासनाची कोट्यावधी रुपयांची रॉयल्टी बुडवून अगदी बिनधास्तपणे बॉक्साईटची तस्करी होत असताना स्थानिक प्रशासनाला याबाबत काहीच माहिती नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत होतं. याच दरम्यान मंगळवारी रात्री जिल्हा खनिकर्म अधिकारी आनंद पाटील आणि शुल्क निरीक्षक अमर पाटील यांच्या पथकानं मुदाळ तिट्टा इथं 3 ट्रकमधून होणारी बॉक्साईटची वाहतूक रोखली. या 3 ट्रकमधून सुमारे 72 टन इतकं बॉक्साईट सदृश्य गौण खनिज कर्नाटकात नेलं जात होतं. बॉक्साईट सदृश्य गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचं जिल्हा खनिकर्म अधिकारी आनंद पाटील यांनी सांगितलं. या कारवाईचं स्थानिकांमधून स्वागत होत असलं तरी जिथं उत्खनन होतंय त्याच ठिकाणी कारवाई का होत नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त होतंय. प्रशासन सतर्क असेल. राधानगरी तालुक्यातील बॉक्साईटचा साठा आहे. हा साठा बेकायदेशीरपणे खणून काढला जात असताना डोळ्यावर पट्टी बांधून बसलेल्यांवर कधी कारवाई होणार असा प्रश्न उपस्थित होतोय. प्रत्यक्ष उत्खनन जिथं सुरू आहे तिथं कारवाई न करता वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जुजबी कारवाईचा फार्स थांबवून राधानगरी तालुक्यातील गौण खनिज संपत्तीच्या लुटारूंचा छडा लावून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनीच पुढाकार घ्यावा अशी मागणी होतीये.